हॅलो एव्हरीवन, मी मैथिली पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सुंदर सफर या चॅनलवरती। आजचा व्लॉग जो आहे तो मी इव्हिनिंगला स्टार्ट केलेला आहे। संध्याकाळचे 4 वाजतात। आम्ही इंद्रायणी तांदूळ यूज करतो आणि हा जो तांदूळ आहे तो मुंबईपेक्षा सांगली साईडला त्या साईडला खूपच छान मिळतो। तर मी आता गेले होते आणि लकीली कार घेऊन गेले होते, सो येताना मी 10 किलो तांदूळ घेऊन आले आणि तोच तांदूळ जो पोत्यामध्ये होता तो मी शिफ्ट करतेय डब्यामध्ये। आणि नेहमी मी फक्त 5-5 किलोच आणायची, पण यावेळी 10 किलो आणलं तर त्याच्यामध्ये मी लवंग घालून ठेवते। हा माझ्या मावशीचा उपाय आहे। तिने मला सांगितलं होतं की तांदळामध्ये लवंगा टाकल्या की किडे वगैरे होत नाहीत, कारण मला महिन्याला 5 किलो तांदूळ पुरतो, पण आता हा 10 किलो आहे तर 2 महिने चालेल आणि इथं थोडंसं दमट वातावरण आहे, सो किडे होण्याची शक्यता असते। तर मी ऑलरेडी डब्यामध्ये खालच्या बाजूला पण लवंगा टाकल्या होत्या आणि या वरती टाकलेल्या त्या मी थोड्याशा आतमध्ये मिक्स करून ठेवून देईन। मी गावाला जाताना सगळी झाडं जी आहेत ती ॲक्च्युली गावाला जायच्या आधीच सगळी झाडं जी आहेत ती आतल्या बाजूला ठेवली होती, कारण इथे समोर डायरेक्ट ऊन येतं काचेतून आणि खूप जास्त सुकतात झाडं, सो थोडीशी साईडला ठेवून दिली होती जिथं दुपारच्या वेळी ऊन नाही येणार अशा ठिकाणी। पण मी जाऊन आल्यानंतर खूप झाडं सुकली होती, म्हणजे मी ज्या दिवशी आले त्या दिवशी तर तुळशीची पानं वगैरे गळून पडली होती आणि म्हणजे अजून 1-2 दिवस मला लागले असते तर पूर्णच ते सुकून गेलं असतं। हे जे झाड आहे जे मी आत्ता उचलले त्याची तर पानं पूर्ण गेलेत, पण ते आहे जिवंत आहे, गेलेलं नाही आहे। सो पाणी जसं घालेल तशी टवटवीत व्हायला लागली आहेत झाडं। नेक्स्ट टाईम मी नक्की ट्राय करेन की झाडांचं काहीतरी म्हणजे बाहेर कोणाला तरी सांगेन, चावी देईन की पाणी घालण्यासाठी, कारण झाडांचे माझ्या भरपूर हाल झाले या 8 दिवसांमध्ये। ॲक्च्युली ही ट्रिप एवढी मोठी होणार नव्हती पण झाली, त्यामुळं हा सगळा गोंधळ झाला। अदरवाईज 8 दिवस 10 दिवस मला जायचं असतं त्यावेळी मी बाहेर ठेवते आणि वॉचमॅनला सांगते की 2 दिवसातून एकदा पाणी घाल। आणि हे जे मनी प्लांट आहे मी आणलं होतं तर ते खूप मोठं झालं आहे आता, आधी खूपच छोटं होतं, आता छान वाढायला लागले। सोबतच झाडांना पाणी घालून घेते। झाडांना सकाळी पाणी घालायला मला वेळच नसतो, त्यामुळं मी संध्याकाळच्या वेळेला झाडांना पाणी घालते। मी माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये पण बऱ्याचदा बोलली आहे, ही जी वेळ आहे ती मला खूप आवडते। या वेळेचा बराचसा टाईम मी ट्राय करते की मी बाल्कनीमध्ये स्पेंड करेन। युजली माझं हे रुटीन नसतं। यावेळेला 4:45च्या दरम्यान मी अकिराला ट्युशनला सोडायला जाते, बट आज अकिरा झोपली होती आणि माझं मन करत नव्हतं की तिला उठवावं आणि ट्युशनला न्यावं, सो मी अकिरा आणि युद्धवीरला घरी ठेवून अभिषेक घरी होता, मी भाजी आणायला गेले। भाजी घेऊन मी आले तोपर्यंत हे लोक उठले होते, म्हणजे अकिरा आणि युद्धवीर उठले होते आणि पप्पांसोबत खेळत होते। पप्पा घरी असतील त्यावेळेला मस्त दिवसभर मजा मस्ती चालू असते, अदरवाईज खूप स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करावं लागतं माझ्या मुलाला। मी स्ट्रिक्ट मॉम आहे। त्यानंतर हे लोक लिव्हिंग रूममध्ये बसलेत, तोपर्यंत मी विचार केला थोडीशी बेडरूम जी आहे ती सेट करून घ्यावी, कारण दुपारी झोपलं की बेडशीट इकडे तिकडे होते आणि पिलोज इकडे तिकडे झालेले असतात, तर ते थोडंसं व्यवस्थित करून घेते, म्हणजे हे लोक बाहेर आहेत तोपर्यंत। आतमध्ये आली की परत व्हायचा तसा पसारा होणारच आहे। माझ्या घरामध्ये मी खूप ट्राय करते की कमी पसारा होईल। अकिरा काही पसारा वगैरे करत नाही, पण युद्धवीर खूप खेळणी काढतो, खूप पसारा करतो, बट मी ट्राय करते की सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवल्या जातील, वेळच्या वेळी ठेवल्या जातील, कारण मला नाही आवडत पसारा झालेला, कोणालाच नाही आवडत ॲक्च्युली, सो मी ट्राय करते। आणि संध्याकाळी मी बाल्कनीमध्ये जसं तुम्हाला आधी पण सांगितलं की खूप टाईम मी स्पेंड करण्याचा प्रयत्न करते आणि आत्ता पण मी इकडे थांबली आहे। मस्त सी व्ह्यू आहे माझ्या घराला आणि आम्ही छान म्हणजे मी स्वतः पर्सनली संध्याकाळची वेळ छान स्पेंड करते। त्यानंतर भाजी जी घेऊन आली होते ती सॉर्ट करते, जास्त काही आणलेलं नाही आहे। हे जे काम आहे ते माझं सॅटर्डे और संडेला असतं, बट हे सॅटर्डे संडे खूप माझं बिझी गेला होता, त्यामुळं हे मला आज मंडेला करावं लागतं आहे। मी सिरियल्समध्ये शक्यतो अडकत नाही, टी व्हीचे जे सिरियल्स असतात त्यामध्ये शक्यतो अडकत नाही, कारण मी जर बघायला लागले तर मला बंद करायची इच्छा होत नाही। पण एखादं दुसरं सिरियल मी सध्या बघते आहे ते मला टी व्हीला बघायला वेळ नाही मिळत, त्यामुळे मी ती मोबाईलवर माझं काम सुरू असताना बघते। माझं काम पण फटाफट होतं, मला बोर पण होत नाही, न आवडणारी कामं पण फटाफट होऊन जातात। तुम्ही बऱ्याचदा माझ्या ब्लॉग्समध्ये मिनी ब्लॉग्समध्ये पण बघितलं असं की पुढे मोबाईलमध्ये सिरियल चालू असतं आणि जनरली मी एखादं मूवीज बघते की 2-3 तासात संपून जातो, डोक्याला ताप नाही। तिकडे भाजीसोबत मी बाथरूमचा मग खराब झाला होता तो घेऊन आली आहे, सोबतच मला नॅपकिन्स हवे होते, किचन नॅपकिन्स, ते पण घेऊन आले, चांगले 5-6 घेऊन आले, म्हणजे परत परत आणायला नको।
भुकेची वेळ झाली. हे जे असतं, हे जे मी इव्हिनिंग स्नॅक बनवते ते मी 4-4:30च्या दरम्यान बनवते. अकिरा ट्युशनला जाताना खाऊन जाते. वीरू त्याच वेळी खातो. आणि आज मात्र थोडासा वेळ झाला आहे, 6:45 झालेत आणि आत्ता मी बनवते. तर हा माझा डिनर असेल आणि अकिरा वीरू आत्ता हे चीज पराठा खातील आणि त्यानंतर फक्त भातच खातील. म्हणजे डिनर टाईपच हे होईल, फक्त थोडासा गॅप ठेवून होईल. आणि खूप कमी टाईम असा मिळतो किंवा तुम्ही आधीच्या मैथिली व्लॉग्समध्ये पण बघितलं असेल की अभिषेकसोबत आम्ही खूप कमी टाईम स्पेंड करतो, कारण त्याचा सीझन असतो, हा तर त्याचा सीझन आहे. तर त्यावेळी तो घरी नसतोच. जेव्हा असतो त्यावेळी त्याला त्याची इतर कामं असतात, सोशल मीडिया रिगार्डिंग अँड ऑल, तर ती तो करत असतो. पण आम्ही मेक शुअर करतो की आठवड्यातला 1 दिवस किंवा 15 दिवसातला 1 दिवस आम्ही मुलांसोबत चांगला स्पेंड करू. मी तर करतेच, नो डाऊट, मी 24 तास मुलांसोबतच असते, पण त्याचं असं होत नाही. पण आम्ही अगदी ठरवून 1 दिवस जो आहे त्यामध्ये आम्ही फोन यूज करत नाही जास्त, TV जास्त बघत नाही, मुलांसोबतच मग त्यांच्या हिशोबाने खेळतो. काही सापशिडी आणि हे काही गेम्स आणलेत, तर ते आम्ही अकिरा वीरूसोबत खेळायचा प्लॅन आहे. दुपारी पण आम्ही खेळलो होतो आणि आत्ता पण आम्ही खेळणार आहे त्यांच्यासोबत. खात ह्या सगळ्या गोष्टी होतात. अकिराचं काही खाण्याचं नाटक नाही आहे. म्हणजे तिला आवडलेली जी गोष्ट असेल ती अगदी आवडीनं खाते आणि सांगते की मम्मा मला खूप आवडलं. आवडली नसेल ती नॉर्मली खाते आणि मला बोलते की मम्मा उद्या छान कर, मला हे नाही आवडलं, पण ती खाते. पण युद्धवीरचं खूप नाटक आहे खाण्याचं. युद्धवीरला खूप पाठीमागे लागायला लागतं. असं नाही की युद्धवीर लहान आहे म्हणून. अकिरा या वयाची होती, तुम्ही ब्लॉग्स बघितलेत तेव्हा पण ती छान खायची, तिचा काही कुठला इश्यू नव्हता. जनरली आता मला सगळेजण हे सांगतायत की अकिराला मी भरवायला नाही पाहिजे, तिनं स्वतःच्या हाताने खाल्लं पाहिजे. तर लंच जो आहे ती स्वतःच्या हाताने खाते, पण डिनरला मी तिला भरवते कारण मला गिल्ट येतो अननेसेसरी, जो की नाही आला पाहिजे. युद्धवीरला मी भरवते, मग तिला का नाही भरवायचं. पण युद्धवीरच्या आणि अकिराच्या एजमध्ये गॅप आहे हे मला समजतच नाही. त्यामुळे त्या गिल्टमध्ये मी तिला भरवते वगैरे. तिची बरीचशी कामं मी करते जी की तिने स्वतः करणं आता अपेक्षित आहे. बट येस, मी ट्राय करेन हळूहळू की तिला इंडिपेंडंट बनवण्यासाठी, तिच्या सगळ्या गोष्टी तिनं करण्यासाठी. कारण जो एज गॅप आहे तो मला ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. गिल्ट येऊन काहीच उपयोग नाही आहे. या सगळ्यात तुम्हाला नवाब दिसत नसेल. नवाब त्याच्या फ्रेंडकडे गेला होता. हे जे बिगल डॉग आहे ते नवाबचं फ्रेंड आहे. तर दुपारीच नवाब तिच्याकडे गेला होता 2:30 वाजता आणि आत्ता तिच्या मम्मानं त्या बिगलच्या आणून सोडलेलं आहे नवाबला आता मी घरी घेऊन जाईल. आत्तापर्यंत माझी मुलं जायची त्यांच्या फ्रेंड्सकडे, पण आज नवाब पण गेला होता. संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान मी नवाबला घेऊन आले. आणि इथे मी ही छोटी मेथी असते, ती तुम्ही कधी केली आहे की नाही केली आहे मला माहिती नाही, ती मी उद्या करणार आहे. तर उद्याची मी तयारी आत्ताच करून ठेवते, जेणेकरून मला सकाळी जास्त गडबड होणार नाही. आणि आता मी व्लॉग्स पण बनवायला स्टार्ट केलेत. एडिटिंग आणि या सगळ्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. त्यामुळं मी 1 दिवस आधीच प्रेफर करते की सगळं करून ठेवेन, जेणेकरून माझं 1-1:30पर्यंत सगळं आवरेल आणि त्यानंतर मग मी अकिराचं होमवर्क किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या करायला रिकामे होईल. ही जी मेथी आहे खूप छान लागते. मी याच्या आधी एकदाच केली होती, पण तेव्हा मला माहिती नव्हतं की यामध्ये खूप सारी माती असते आणि खूप धुवायला लागते. तर त्यावेळी ती केली होती तर अशी अगदी कचकच लागत होती. पण आता मला माहिती आहे प्रॉपर कशी करायची. तर मी उद्या लंचमध्ये ही छोटी मेथी जी आहे ती करेन. आमच्या सांगली कोल्हापूर साईडला ही मेथी मिळत असेल माहिती नाही मला, कारण मी कधीच नाही बघितली, पण इथे मुंबईमध्ये मिळते. इकडे आल्यापासूनच मी हे केलेलं आहे. डिनर झालेलं आहे सगळ्यांचा आणि माझा तर मागाशीच झाला होता. मी चीज पराठा खाल्ला होता. वीरू अकिरानी पण नंतर थोडासा भात खाल्ला. आणि आता मी किचन जे आहे ते क्लीन करून घेते. नाईट किचन क्लिनिंग जे माझं आहे ते सगळं करून घेते. आणि या टाईमला मी माझ्या मम्मीशी बोलते फोनवर. मी एकाच कानात हेडफोन घालते, कारण दोन्ही कानात घातला की मला इकडून तिकडून आवाज येत नाही आणि मी बडबडत राहते. मी एकाच कानात घालते. तुम्हाला असं वाटत असेल की ही एकटीच काय बडबडते, तसं नाही आहे. माझ्या राईट कानामध्ये हेडफोन आहे आणि मी माझ्या मम्मीशी बोलते आत्ता. मी इथे आता माझं स्किन केअर करते. अभिषेक मुलांना घेऊन बाहेर गेला होता वॉकला आणि त्याला काही क्विल्ट दिसले, म्हणजे ते याच्यातून टेम्पोतून वगैरे विकतात ना, तसे ते लोक क्विल्ट विकत होते. ते क्विल्ट मी उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. तर ते घेऊन येऊ का, मग कसलं घेऊ, मग तू बेडचं जे मेजर आहे ते मेजर कर आणि मला सांग वगैरे, हे सगळं मला तो सांगत होता. आणि खूप छान क्विल्ट असं नाही आहे, पण आपण खाली सतरंजी टाईप त्याचा यूज करू शकतो. सतरंजी पण नाही, वेगळंच आहे ते. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन नेक्स्ट टू नेक्स्ट वगैरे.
अकिराचा होमवर्क मी इथे घेते. स्कूलचा जो होमवर्क असतो त्याच्यासाठी मला तिच्याकडून काही करून असं घ्यावं लागत नाही, तिचं ती करते. बट अकिराची 2 दिवस स्कूल चुकली होती, सो 2 दिवसाचं आणि आजचं असं 3 दिवसाचं होमवर्क करायचं होतं. तर ते मी तिला थोडंसं एक्सप्लेन करते की काय काय करायला पाहिजे, कसं कसं करायला पाहिजे. युद्धवीरला मी फार काही टेन्शन देत नाही अभ्यासाचं, कारण असाही तो नर्सरीमध्ये आहे आणि ठीक आहे, म्हणजे हे वर्ष चालेल त्याचं, जास्त काही स्ट्रेस न घेता. रात्रीचे 9, 9:30 होत आहेत. आम्ही यावेळेलाच झोपतो आणि मी 6:30चा अलार्म लावेन. 6:30ला मी जनरली उठते. 6:30ला उठते आणि 6:45पर्यंत म्हणजे बेडमधून बाहेर येते. तर इथे अलार्म लावून झाला आहे. आणि हल्ली ना रात्री मी हे जे आहे याच्यामध्ये कापूर लावायला सुरुवात केली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, बेडरूममध्ये कापूर जाळून बघा, खूप फ्रेश एअर होते आणि एक पण डास नाही मिळत तुम्हाला. ते गुड नाईट आणि त्या सगळ्या गोष्टींची गरजच नाही पडणार. नक्की ट्राय करून बघा. सो हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. मी उद्या भेटेन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.